श्रोते हो, पाषाण पालवी या आत्मचरित्राच्या क्रमशः वाचनाच्या गेल्या भागात आपण हिरडेकर सरांच्या दोन्ही मुलांविषयी ऐकलं. दोन्ही मुलांचं शिक्षण, करिअर, वैवाहिक आयुष्य, नातवंड यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण सरांच्या पत्नी, सासूबाई आणि त्याचबरोबर आई वडिलांसारखंच प्रेम आणि माया देणाऱ्या इतर काही व्यक्तींविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. माझ्या परिवाराचा केंद्रबिंदू, परिवाराला घट्ट बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे आमच्या अहो. मी लहान मुलांसह, अगदी माझ्या मुलांसह सगळ्या जणांना आदरार्थी संबोधतो. हे माझ्या आईचे संस्कार आहेत. माझ्या सौभाग्यवती रत्नमाला हिरडेकर यांना मी अहो म्हणतो. त्यांना सर्वजण माई म्हणून ओळखतात आणि माई म्हणूनच संबोधतात. शिशिर आणि संदीप यांच्या जन्मापूर्वी संगीता आणि रंगराव यांच्याबरोबर आई, वडील, थोरल्या वहिनी आणि पुढे शिशिर, संदीप या सर्वांच्या आवडत्या माई. माझ्या आदर्श गुरुजींच्या कन्या. माझं लग्न झालं त्यावेळी त्यांचं वय केवळ 18 वर्ष होतं. नुकत्याच सज्ञान झालेल्या आणि वैवाहिक आयुष्यात पदार्पण करणाऱ्या या निरागस, निर्व्याज व्यक्तीनं माझ्या कुटुंबात प्रवेश केला आणि सर्वांच्याच आयुष्यात एक नवी पहाट उगवली. रत्नमालांच्या घरचे उत्तम संस्कार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कष्टाचे संस्कार, काटकसर, स्वच्छता, प्रामाणिकपणा, कुटुंबवत्सलपणा, नात्यांना बांधून ठेवण्याचं बळ, हे सगळे संस्कार सोबत घेऊनच त्या आमच्या घरात प्रवेशित झाल्या. तसं ऐशारामात नाही, पण सुखात वाढलेल्या. दररोज भातात दूध असणाऱ्या घरातून त्या आमच्या घरात आल्या तेव्हा आमची परिस्थिती मात्र बेताचीच होती. घराचा सगळा इतिहास त्यांच्या वडिलांना माहिती होता. रत्नमालांना तो थोडा थोडा अनुभवायला सुद्धा लागला. माझ्या आईवडिलांची काळजी, त्यांना हवं नको ते निगुतीनं त्यांनी पाहिलं. नोकरीच्या निमित्तानं आम्ही बाहेर राहिलो. त्या माझ्यासोबत भोगामध्ये वर्षभरच राहिल्या. पण कुठेही असलो तरी गावी जाताना घरी काय न्यायचं, काय कमी आहे याची यादी त्यांच्याकडे तयार असायची. इकडे बाजार करताना, किराणा खरेदी करताना गावाकडची तरतूद त्यात असायची. स्कूटरच्या डिकीतून साबणाच्या वड्या काढताना मला कळायचं की हाही बाजार अहोंनी आधीच करून डिकीत भरून ठेवलेला आहे. कंदिऱ्याची काच, वात, कंदील, कपबशा, चिमणी, चाळण, खुरपं, कपडे, आई बहिणींसाठी लागणाऱ्या साड्या, चोळखण या सगळ्या गोष्टींची जंत्री त्यांच्या डोक्यात अगदी पक्की असायची आणि अजूनही काही प्रमाणात असतेच. सुरुवातीचा म्हणजे 1981 ते 1984चा हा काळ हायस्कूलच्या नोकरीचा होता. तो नियमित पगाराचा होता. पण गावाकडचे बरेच हिशोब बाकी होते. भूविकास बँकेचं खूप जुनं कर्ज, इतर काही बँकांची कर्ज, काही सोसायट्यांची कर्ज, गावातील सोसायटी, नागरी पतसंस्था यांची कर्ज, ही सगळी कर्ज फेडणं सुरूच होतं. याचबरोबर गावातील उसनवारी, त्यामुळं आर्थिक चणचण तर होतीच. आणि दिलेल्या पैशात सगळं कसं भागवायचं हे गणित त्यांनीच सांभाळलं. संगमेश्वरला असताना पगार झाल्यावर पहिली मनी ऑर्डर भोगावला पाठवूया, मग आपला खर्च करूया, हे त्यांचं सांगणं असायचं. नंतर फुलेवाडीत असताना नाना पाटील यांच्याकडून गावातील कुंभी कासारी कारखान्यात नोकरीला असणारे बापू पानारी यांच्याकरवी भोगावला दरमहा कसे पैसे पोहोचतील याची काळजी त्याच घ्यायच्या. इचलकरंजीमध्ये असताना व्यंकटेश कॉलेजच्या विनाअनुदान काळात आणि अनियमित पगारामुळं आर्थिक घडी विस्कटली होती. नंतर दोन्ही मुलांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कोल्हापुरात, घर खरेदी आणि नवं घर बांधताना पुन्हा एक आर्थिक नियोजन, हे सगळं कठीण झालं होतं. पण या सगळ्या कठीण परिस्थितीत त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या सूक्ष्म नियोजनातून अगदी सक्षमपणे पार पाडल्या. माझ्या भावाच्या 2 मुलांचं म्हणजे पुतण्यांचं आणि आपल्या 2 मुलांचं त्यांनी उत्तम संगोपन केलं आणि त्यांच्यावर खूप छान संस्कार केले. रत्नमालाबाईंना हा सगळा भार कमी वयात सोसायला लागला याचं मला दुःख होतं, पण त्यांनी तो समर्थपणे पेलला याचं कौतुकही वाटतं. माझ्या नोकऱ्यांच्या प्रवासात त्यांना धास्ती असायची. लोक त्यांना विचारायचे, आता वादळ कुठे आहे, नोकरीत आहेत ना? या प्रश्नांना त्यांनी समर्थपणे उत्तर दिली. विशेषतः इचलकरंजीच्या व्यंकटेशच्या लढ्यात त्यांना खूप त्रास सोसावा लागला. दररोजच जणू युद्धाचा प्रसंग असल्यासारखी स्थिती होती. त्यात अनियमित पगार, कधीकधी टांग्यात बसून इचलकरंजी स्टँड ते जवाहरनगर एवढं जाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे.
अगदी सुरुवातीला 18 ते 20 रुपये किंवा 32 ते 40 रुपयापर्यंतच्या सुती साड्या त्यांनी आनंदानं परिधान केल्या. विद्यापीठाच्या सेवेत येण्यापूर्वी मी रहिमतपूरला प्राचार्य म्हणून गेलो होतो. त्या काळात घरची संपूर्ण जबाबदारी रत्नमालांनी हिमतीनं पेलली. बालवाडी कोर्स आणि टेलरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि व्यवहार ज्ञानात त्या निष्णात झाल्या. घरातील सगळ्या आघाड्या त्या अगदी समर्थपणे सांभाळत असत. मी नोकरीच्या प्रवासात अनेक संस्थांच्या मधून काम केलं. या दरम्यान भेटलेले माझे सहकारी मित्र, अशा सर्वांचीच मी नाती जपत आलेलो आहे. पण त्यासाठी सौ रत्नवालांना खूप त्रास सहन करावा लागला. त्या लोकांच्यासाठी, घरी आलेल्या सगळ्यांच्यासाठी त्या आतिथ्यशील राहिल्या. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची किंवा कुटुंबाची उठबस, चहापान, प्रसंगी जेवण हे सगळं त्यांनी आनंदाने केलं आणि आजही त्या करतायत. एकदा तर विद्यापीठातल्या परीक्षा विभागात आम्ही सगळे सहकारी रात्री 2-3 वाजेपर्यंत एक तातडीचं काम करत होतो. त्या दरम्यान सर्वांना चहा हवा होता. एसटी स्टँडपर्यंत चहा कुठेतरी मिळेल याची शक्यताच नव्हती. तेव्हा घरी फोन करून मी 30-40 कप चहा करा म्हणून सांगितलं. सौंनी तेवढ्याच आनंदानं तो चहा बनवला. फक्त हा चहा कशातून द्यायचा एवढाच एक प्रश्न त्यांनी विचारला. आणि तसंच चहाबरोबर घरातले बरेचसे खाद्यपदार्थ सुद्धा पाठवून दिले. वेळेअवेळी येणाऱ्या कोणत्याही माणसाला काहीतरी खायला देऊनच त्या निरोप देतात. मी स्वतः जोडलेली आणि आम्ही दोघांनी मिळून जोडलेली दोन्हीकडची नाती जपण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत. एक काळ तर असा होता की गावाकडून कोणी कोल्हापुरात दवाखान्यात ॲडमिट झालं किंवा आजारी म्हणून राहावं लागलं तर घरातून रुग्णासह सोबत असणाऱ्यांचा जेवणासह त्यांनी सर्व केलेलं आहे. त्यांनी त्यासाठी काही खास ठोकताळे किंवा माझ्या भाषेत रिवाज ठरवून सातत्यानं सांभाळलेले आहेत. नात्यातल्या सगळ्या मंडळींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस हे लिहून न ठेवता त्यांच्या अगदी पक्के लक्षात असतात. त्यांना शुभेच्छा देणं, शक्य तेव्हा चॉकलेट्स, मुलांना वह्या पुस्तका देणं असं काही त्यांनी योजूनच ठेवलेलं असतं. परिवारात कोण काय शिकतंय, 10वी-12वीला कोण आहे त्यांना शुभेच्छा देणं, निकालानंतर अभिनंदन करणं हे सगळं त्यांच्या डोक्यात असतं. नात्यातील सगळ्या मुलांची नावं, मित्रपरिवारातील सर्व मुलामुलींची नावं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मेंदूत वेगवेगळ्या भागात अगदी शिस्तबद्ध लावलेल्या फाईल्सप्रमाणे सापडतील. आम्ही राहतो त्या परिसरात चॉकलेटवाल्या आजी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. मुलांना आवडीनं चॉकलेट देणं, खाऊ देणं हा त्यांचा खास आनंदाचा भाग आहे. आणि त्यांच्या पर्समध्ये कधीही एखादं तरी चॉकलेट अगदी हमखास सापडणारच. देणाऱ्यानं देत जावं ही कविता त्याने अभ्यासलेली नाही, पण सतत गरजूंना काहीतरी देत राहण्यातला आनंद ही एक वेगळीच अनुभूती ते घेतात. घरातील माझे कपडे, मुलांचे कपडे थोडेफार जुने झाले असले तर ते कुणाकुणाला द्यायचे, धुवून इस्त्री करून पिशवीत भरून ठेवायचे आणि आठवणीने द्यायचे हा तर अगदी त्यांचा नियमच. घरात नको असलेली वस्तू कुणाला तरी द्यायची हे ठरलेलंच. अगदी अडगळीतल्या टाकाऊ वस्तू जळण म्हणून कुणाला द्यायच्या हेही त्यांनी योजून ठेवलेलं असतं. आमच्या परिसरात कामासाठी येणारे महापालिकेचे कर्मचारी, घरी कामासाठी येणारे सुतार, गवंडी, रंगारी, वीज पाणी दुरुस्तीसाठी येणारे या सर्वांना त्या आपल्या परिवारातल्याच मानतात. झाडूवाल्या मावशीचा उपासाचा दिवस त्यांना अगदी पक्का माहीत असतो आणि तिनं न विचारताच त्यांचा चहा अगदी तयार असतो. मी भाषणाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जात असतो. त्या प्रसंगी आलेल्या शाली त्यांनी कितीतरी वृद्ध स्त्रियांना वाटून टाकले आहेत. काही निमित्तानं आलेले फेटे, टोप्या यासाठी सुद्धा माणसं अगदी ठरलेली. आमचे शेतीतील वाटेकरी आता 20 वर्ष संपर्कात नाहीत, तरी सुद्धा त्यांच्यासाठी फेटा हा राखीव असतोच. माझ्या सौंना बाबा, बुवा किंवा उगाचच भीक मागत फिरणारे भिकारी यांचा राग येतो. पण कष्ट करणाऱ्या गरजूला आवर्जून मदत करणार, शिकणाऱ्या मुलांना मदत करणार, सगळ्यांनी शिकावं आणि कष्ट करत राहावं असं त्यांना वाटतं. सौ रत्नमालाबाई अनेक प्रकारचे चवदार पदार्थ बनवण्यात अगदी तरबेज आहेत. पाककला पारंगत ही पदवी त्यांना खरं तर द्यायला हवी. वेगवेगळे पदार्थ करून खायला घालणं आणि किमान 4 घरात वाटणं हे तर त्यांचं अगदी ठरलेलंच असतं आणि तो त्यांच्या आनंदाचा भाग आहे. शिरा, खीर, आंबोळी, वडे, मटण, पावभाजी, मिसळ, मसाले भात, रवा डोसा या त्यांच्या काही खास डिशेस. बाहेर जाणं त्यांना पसंत नाही. घरी करून पूर्ण स्वच्छता पाळून सर्वांनी एकत्र बसून पोटभर खावं याबद्दल त्या अगदी नेहमी आग्रही असतात. त्यांनी केलेलं जेवण कधी कमी पडलं असं आजवर तरी मी कधी अनुभवलेलं नाही. घरी सर्व काही व्यवस्थित, स्वच्छ आणि शिस्तीत असलं पाहिजे हे धोरण कटाक्षानं सगळ्यांनी पाळलं पाहिजे हे त्या कसोशीनं पाहतात.
शिवाय ऐनवेळी लागणारी कोणती गोष्ट कुठे आहे याची जंत्री त्यांच्या डोक्यात अगदी पक्की असते. आमचं वैवाहिक जीवन सुरू झाल्यापासून सौंनी कुटुंबाचं सर्वार्थानं केलेलं सारथ्य अगदी अवर्णनीय आहे. नेहमीप्रमाणे केवळ गृहिणीची भूमिका बजावून त्या राहिल्या नाहीत, तर प्रसंगी टेलरिंग, पिकोफॉलचं काम करून काही वर्ष घराच्या अर्थव्यवस्थेला कठीण प्रसंगी आधार द्यायचं काम सुद्धा त्यांनी समर्थपणे केलेलं आहे. मूळचाच कष्टाचा पिंड असल्यानं कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही आणि मागे पुढे पाहिलं नाही. कुटुंबाचा भार वाहताना मित्रांची मुलं, माझे मित्र, गावाकडून येणाऱ्या किंवा परीक्षेसाठी राहणाऱ्या भावकीतील मुलांनाही त्याने वेळोवेळी खाऊपिऊ घातलेला आहे. शिकणाऱ्या अनेक मुलांना वही, पेन, कागद, डिक्शनरी, ड्रॉइंगचं साहित्य अशा गोष्टी त्यांनी पुरवलेल्या आहेत. विशेष महत्त्वाची आणि कौतुकाची बाब म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले अनेक कठीण प्रसंग त्यांनी अनुभवले आणि त्या त्या प्रसंगी धीरोदात्त राहून त्यांनी मला धीर दिला. अन्यायाविरुद्ध लढण्याच्या आणि सतत संघर्षात राहण्याच्या माझ्या स्वभावाचा त्यांनी फार व्यंकटेशच्या विनाअनुदानित काळातला दीर्घकाळ चाललेला लढा, नोकरीतून कमी होणं, काही काळ नोकरी नसणं, विद्यापीठातला लढा, अटक होणं, शेवटी पेन्शनसाठीची कोर्टाची लढाई, या सगळ्या दरम्यान भावांकडून झालेली मला अडचणीत आणणारी कृत्य आणि खुनाच्या धमक्या, माझ्या वडिलांचं झालेलं आकस्मिक निधन, त्यांच्या आई वडिलांचं आकस्मिक निधन, परीक्षा नियंत्रक असताना हितशत्रूंचा त्रास, या सर्व अत्यंत क्लेशदायी, संतापजनक आणि कठीण प्रसंगी त्या खंबीरपणे माझ्यासोबत उभ्या राहिल्या. या सर्व वाटचालीत अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही दोघांनी सारासार विचार करून घेतले. त्यांचं हे सगळं धैर्य, खंबीरपणा, सामंजस्य आणि हे सगळं सोसून आनंदी राहणं हे अगदी अचंबित करणारं आहे. सहचारिणी, पत्नी, अर्धांगिनी, आयुष्यातील सोबतीण अशा अनेक रूपात रत्नमाला मला दिसल्या. आजही त्या मला आधार देत आहेत. 2 महत्त्वाच्या आजारपणात, खास करून मला जेव्हा हृदयविकाराचा त्रास झाला त्यावेळी एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली. त्या दरम्यान आणि त्यानंतर त्यांनी माझी केलेली सेवा हे माझ्यावरचं आयुष्यभराचं त्यांचं ऋण आहे. आपल्या आवडीच्या सर्व कामातून स्वयंपाक, घर व्यवस्थित ठेवणं, पाहुणचार, नातेगोती जपून ठेवणं आणि सगळे रीतिरिवाज सांभाळणं, हे सगळं सांभाळून रत्नमाला काही वेळ वाचनासाठी सुद्धा देतात. घरच्या ग्रंथसंग्रहात असलेली अनेक उत्तम पुस्तकं त्याने आवडीनं वाचलेत. घरात आलेलं प्रत्येक नवीन मराठी पुस्तक त्या पहिल्यांदा वाचतात आणि मी मात्र नंतर वाचतो. आवडलेल्या पुस्तकातील उल्लेखनीय संस्मरणीय उतारे किंवा ओळी त्या डायरीत लिहून ठेवतात. घरच्या बजेटचं स्वरूप ठरवणं, ते काटेकोरपणे पाळणं आणि बचत आणि गुंतवणूक आवर्जून करणं, गुंतवणूक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. मी त्यांना मजेत केव्हा तरी म्हणतो, तुम्ही खरंच आणखी शिकला असता तर मोठ्या कंपनीत वित्त सल्लागार झाला असता. तुम्ही हे सगळं कष्टानं करता. अधिक शिक्षण असतं तर तुम्हीच माझे वरिष्ठ झाला असता. एखाद्या कार्यालयात बँकेचे व्यवहार, खरेदी, कर्ज फेडणं, मदत करणं, या सगळ्या आर्थिक घडामोडी आणि त्यांच्या नोंदी करणं, बऱ्याच वेळा माझ्याकरवी करून घेणं, हे त्यांचं प्राधान्याचं काम असतं. घरातल्या ग्रंथसंग्रहात आलेलं नवीन पुस्तक, त्याची नोंद, घरात असलेली पुस्तकं, कोणतं पुस्तक कुठे आहे त्याची नोंद, बाहेर कुणाला कोणतं पुस्तक कधी दिलं आहे, या तपशीलवार नोंदी त्यांच्याकडे असतात. एवढी सगळी कामं त्या अत्यंत आनंदानं आणि रमून करतात. खरं तर केवळ माझी धर्मपत्नी म्हणून नव्हे, तर माझी स्वीय सचिव म्हणूनही त्या चोख काम करतात. व्याख्यानाच्या विषयवार फाईल्स, त्यांची देखभाल, मला हवी असलेली फाईल आणि त्यातलं मला काय हवं आहे, म्हणजे बऱ्याचदा मला न सापडणारं भाषण त्या पटकन शोधून देतात. पत्रव्यवहाराचं फायलिंग करणं, अनावश्यक बाबींची निर्गत करणं, हे सगळं काळजीपूर्वक करणं, हेही पुन्हा महत्त्वाचं आहेच नाही का? व्यक्तीच्या जीवनात उत्तम, समंजस, कष्टाळू, प्रामाणिक आणि आपल्याबरोबर अनेक जणांना समजावून घेणारा जोडीदार असला तर आयुष्याचं सोनं होतं. खरोखरच प्रत्यक्षात जरी सोनं कमी असलं तरी आयुष्याचं मात्र सोनं होतं. अनेक कुटुंबातून काही प्रसंगी मार्गदर्शक सल्ला देण्याच्या भूमिकेतून त्या मला दिसल्या. कुटुंब कलहाच्या गोष्टी पाहिल्यानंतर वाटतं, खरोखरच आपण भाग्यवान आहोत. कुटुंबात पती पत्नी यांच्यामध्ये जर सुसंवाद असेल तर तो मुलांच्यामध्ये आपोआपच संक्रमित होतो. तुम्ही सौजन्यशील असाल तर मुलंसुद्धा सौजन्यशील होतात. आई वडील, सासू सासरे, लेकी सुना ही नात्यांची लेबल्स आणि मानपान आणि त्यामागचा अहम थोडा आटोक्यात ठेवला तर सगळी नाती शेवटी निखळ मैत्रीचीच आहेत. आणि तसं करण्यासाठी घरातील पती पत्नींना दोघांनाही खूप सोसावं लागतं.
त्यागही करावा लागतो. या सगळ्या गोष्टी रत्नमालांनी माझ्या बरोबरीनं आणि समाधानाने केल्या आणि त्याचं फलित दृश्य किंवा रूप खूपच सुंदर आणि विलोभनीय आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर B.M. हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन. माझे सासरे हे माझे पहिले गुरु होते. अगदी 1ली ते 7वी पर्यंत ते कोलोलीहून भोगावपर्यंत नियमित थोडं पायी किंवा अर्धा प्रवास सायकलवरून करायचे. माझ्या गावात त्यांनी 23 वर्ष नोकरी केली. त्यांचा आणि माझ्या वडिलांचा चांगला परिचय होता. 7वी पास झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1977-78च्या दरम्यान त्यांनी माझ्या वडिलांकडे आपल्या मुलीच्या लग्नाचा विषय काढला आणि माझं लग्न 1981ला झालं. त्यानंतर ताई आमच्या परिवारात आल्या. ताई म्हणून सर्वजण तिला संबोधत असल्यामुळं मीही त्यांना ताईच म्हणू लागलो. नात्यांना मात्र त्या माझ्या सासूबाई. ढवळे गुरुजींसारख्या अत्यंत कडक शिस्तीच्या, कठोर आणि कष्टातिरेकी अशा माणसाची पत्नी होण्याचं भाग्य त्यांना मिळालं. गुरुजींचं प्राथमिक शाळेतील अध्यापन, शाळा, शाळेतील मुलं, शाळेच्या परिसरातील दूरच्या गावचे विद्यार्थी, शाळेची शेती हा सगळा समाजप्रपंच खूपच विस्तारित आणि व्यापक होता. या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रथम प्राधान्याच्या होत्या आणि नंतर घरची शेती. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, मातीशी घट्ट नातं असलेलं आणि सदैव शेतीत काम करणारे गुरुजी हे घरच्या लोकांच्या वाट्याला कमीच आले. 3 मुली आणि 3 मुलगे. गुरुजींचे मामा मामी आणि घरातला कायम सभासद असलेला श्रीपती मामा असा 10-12 जणांचा खटला. त्यासोबत किमान 5-25 कोंबड्या, 2-3 कुत्री आणि 3-4 जनावरं या सगळ्यांची काळजी घेण्याचं, त्यांचं नियोजन करण्याचं किंवा दिलेल्या नियोजनानुसार सगळ्या गोष्टी पार पाडण्याची जबाबदारी माझ्या सासूबाईंनी म्हणजे ताईंनी इतकी वर्ष हिमतीनं आणि ताकदीनं पार पाडली. एवढा मोठा कुटुंब कबिला ताई समर्थपणे सांभाळायच्या आणि त्यातूनच गावातल्या मैत्रिणी, शेजारणी यांचीही काळजी त्यांना असायची. शेतात सगळ्या प्रकारचा भाजीपाला, धान्य पिकत होती. त्यातलं वेळोवेळी काहीतरी गावी पोहोचवायचं, अडीअडचणीतल्या माणसाला नेऊन द्यायचं असा त्यांचा रिवाजच होता. माळावरच्या घरातून गावात डेअरीत दूध पोचवायला गेलेल्या ताई गावातील खबरबात घेऊन कोणाची नडसवड काढून माळावर यायच्या. घरातल्या माणसावर, प्राण्यावर आणि पांडू नावाच्या कुत्र्यावर माणसासारखंच प्रेम होतं. घरचा सगळा भार ताई सांभाळत. लेकींच्या घरी सुद्धा वेळ काढून जायच्या. सांगरोळला अक्काकडे, घोटवड्याला शकुताईकडे किंवा आमच्याकडे म्हणजे रत्नमालाकडे. माझ्या घरी ताईंची फेरी वर्षातून काही वेळा असायचीच आणि तिचं या भेटीचं नियोजन पण असायचं. प्रत्येक लेकीकडे जाताना तिच्या भरलेल्या मोठ्या पिशवीतून पीठ, तांदूळ, अंडी, भाजीपाला, काही जावायच्या आवडीनुसार ठरवून आणलेला भाजीचा प्रकार हा अगदी नक्की असायचा. ताई काही फार शिकलेल्या नव्हत्या, पण पंचक्रोशीत नवऱ्याच्या शिकवण्याचा आणि शिस्तीचा दरारा इतका होता आणि अशा व्यक्तीची पत्नी म्हणून त्यांचं अनौपचारिक शिक्षण अनेक पद्धतीनं झालं होतं. गावातून एसटीनं कोल्हापुरात येताना ताईंनी कधीच पत्ता लिहून घेतलेला नव्हता. रेल्वे स्टेशनवर किंवा एसटीतून उतरल्यावर कुणाला कधी पत्ता विचारला नाही किंवा कधी त्या रिक्षातून सुद्धा आल्या नाहीत. थेट पायी चालत त्या ताराबाई पार्कातल्या हिम्मत बहादर परिसरात पोहोचायच्या. मुख्याध्यापकाची पत्नी, घराचा कारभार सांभाळणारी ताई, कारभारीणच म्हणा, पण तिला रिक्षात बसण्याचा मोह कसा झाला नसेल. 3 लेकींच्या 7 नातवंडांचं ताईंनी भरपूर कौतुक केलं आणि संगोपन सुद्धा. कधी कधी मला वाईट वाटतं किंवा माझा मीच शर्मिंदा होतो. लेकींची बाळंतपणं लेकी दुसऱ्याच्या घरच्या झाल्या तरी त्यांच्याच आईंनी का करावं आणि किती वेळा करावं. परिस्थिती असली नसली तरी करावं का, हे माझ्या मनाला नेहमीच बोचणारे प्रश्न आहेत. आणि या गोष्टीचं पुन्हा पुढे जाऊन दुःख होतं जेव्हा ही नातवंड आईची आई लवकर विसरतात आणि वडिलांची आई त्यांची लाडकी आजी होते. याबद्दल बोलण्याचा खरं तर मला काहीच अधिकार नाही, कारण मीही यातला एक दोषी आहे. ताई घरी आल्यानंतर तिला लेकीच्या संसारात आनंद वाटायचा. जावयाच्या नोकऱ्या बदलण्याच्या गोष्टीची त्यांना धास्ती वाटायची. आस्थेनं त्या विचारपूस करायच्या. लेकीच्या संसाराकडे त्यांचं लक्ष होतं, पण त्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप कधीच नव्हता. ताई आमच्या घरी येणाऱ्या आदर्श पाहुण्या होत्या. कोणतंही मागणं नाही, अमुक एक गोष्ट हवी आहे अशी कसलीच मागणी नाही. काहीतरी घरी घेऊन यायचं आहे असंही नाही. निरलस निर्मोही ताई. घेणं काहीच नाही, पण देणं मात्र पिशव्याभर भरून.
ताई आल्यानंतर कधीच स्वस्थ बसून राहायच्या नाहीत. अंगण साफ करणं, भांगळणं, काहीतरी शिवून देणं, एकटंच जवळपास फिरून येणं हा त्यांचा शिरस्ता असायचा. ताई घराची कारभारीण होती. गावात अनेकांना मदत करणारी, आधार देणारी, जबाबदार व्यक्ती होती. कर्तबगार मुख्याध्यापक आणि कष्टाळू शेतकरी असलेल्या नवऱ्याची ती मालकीण होती. पण ताईच्या वागण्यात कधीच या कशाचाच लवलेश सुद्धा जाणवला नाही. राहणी अत्यंत साधी, नऊवार लुगडं आणि कपाळावरचं ठसठशीत कुंकू हीच त्यांची लेणी असायची. गुरुजींच्या सारखेच सुती कपडे, गांधीवादी माणसाची पत्नी म्हणून आवश्यक तेवढंच घेऊन लेवून तिचं जगणं होतं. गुरुजींचा स्वभाव कडक शिस्तीचा. मनाप्रमाणे काही न झाल्यास ते स्वतःलाच त्रास करून घ्यायचे. कधी मौन धारण करायचे तर कधी अन्नत्याग करायचे, काही अंदाज नाही. अशा कर्तव्य कठोर माणसाची पत्नी ताई. मला त्या माझ्या सासूबाई असं कधीच वाटल्या नाहीत. कोलोलीला गेल्यानंतर ताईंचं ज्या जीवांवर प्रेम होतं त्यातली एखादी कोंबडी मारली जायची. ताई पाहुण्यांना खाऊ पिऊ घालण्यात कधीच मागे नसायच्या. मोठं डिस्क भरून रस्सा, मोठ्या पातेल्यात भरपूर भात हे चुलीवर असायचंच. अशा खंबीर, जबाबदार, कर्तबगार आणि सतत कामात असणाऱ्या ताईंना शेवटी विस्मरण व्हायला लागलं आणि अकाली त्या देवघरी गेल्या. आज माझे आईवडील किंवा रत्नमालांचे आईवडील दोघंही हयात नाहीत. ते दीर्घकाळ आम्हाला लाभले नाहीत. त्यांचं कौतुक अधिकाधिक करण्यासाठी आणि त्यांच्या नातवंडांचं कौतुक पाहण्यासाठी हे सहन न होणारं दुःख आम्ही अश्रूंना वाढ देत करत असायचो. कधीकधी आपण इतके हळवे का झालो असंही वाटतं. पण माणसं जाणं हे दुःख कधीच न विसरता येण्यासारखं आहे. जिंदगी के सफर में कुछ लोग बिछड़ जाते हैं, वह कभी नहीं आते. हे कटुसत्य पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आणि हे आठवून आपल्याला पुढे हे जावंच लागतं. शैक्षणिक क्षेत्रातील थोर व्यक्तींच्या बरोबरच वाटेत काही गर्द सावलीची झाडं भेटली. त्यामध्ये आईबाबा. आईबाबा न तोडताच जोडून घ्यायची नावं म्हणजे टी.डी. कुलकर्णी उर्फ आबा आणि कुलकर्णी आई. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून बाबा मला पहिल्यांदा दीर्घ पत्ररूपाने भेटले आणि मग आईबाबांचा स्नेह जिव्हाळा वाढतच गेला. एकाच वेळी अनेक धडपडणाऱ्या, काही चांगलं करणाऱ्या माणसांचे आधारवड म्हणजे ही कुलकर्णी पती-पत्नीची जोडी. आज दोघंही हयात नाहीत. बाबा पूर्वी जेलर होते आणि नंतर उद्योजक झाले. प्रचंड वाचन आणि परखड विचार. श्रीमंती असून सुद्धा अत्यंत साधी राहणी. दोघांचीही लोकांवर जीवापाड प्रेम करण्याची अनोखी पद्धत. बाबांचे चिरंजीव कमलाकांत आणि त्यांचा परिवार आनंदी आणि विचारी जीवन कसं जगावं, नाती कशी जपावीत आणि कशी सांभाळावीत यांची शिकवण बाबांच्या सहवासातून त्यांना मिळाली. अनमोल ठेवाच जणू. नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरला आलो आणि कुलकर्णी आईबाबांचा सहवास लाभला. बाबांच्याकडून आयुष्याचे धडे आणि उत्तम वाचनावर चर्चा व्हायची आणि आईंच्या हातचा गोड शिरा, भडंग, वाफाळलेली कॉफी हे व्हायचंच. एखादं कुटुंब समृद्ध, संपन्न आणि आनंदी आयुष्य जगू शकतं याचा वस्तुपाठ म्हणजे कुलकर्णी बाबांचं घर. या सर्वांच्या बरोबर माझे वडील आणि आई हे सुद्धा माझे मार्गदर्शक आहेत. गरिबीत सुद्धा स्वाभिमानानं जगण्याचा, श्रमप्रतिष्ठेचा मंत्र प्रत्यक्ष अगदी शेवटपर्यंत हमालीचं काम करून त्यांनी मला दिला. एसटीवरची ओढी चढवता आणि उतरवता त्यांनी आमची सुद्धा सगळ्यांची जगण्याची ओझी वाहिली. स्वतःचं जगणं अनेक समस्यांनी, अवमानांनी ग्रासलेलं असताना सुद्धा जगाला प्रेम कसं अर्पायचं, सदैव आनंदी कसं राहायचं, निराशेनं घेरलेल्या अंधकारमय आयुष्यात आईनं माझ्या अंतःकरणात आशेचा नंदादीप सदैव टेवत ठेवला. आईनं दिलेली माया, जिव्हाळा, लळा, करुणेचा पाझर हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चिरंतन ठेवा आहे. कायमचा शाश्वत वारसाच जणू. आईनं दिलेली शिदोरी कधीच न संपणारी असल्यामुळं मी जिथं जिथं गेलो, राहिलो, परिवारांशी जोडला गेलो, त्या घरातील आईची माया मला खूप मिळाली. खांडेकर बिल्डिंगमधील खांडेकर मावशी, आम्ही नियमित भाडं देऊ शकत नाही हे माहीत असूनही आमची अडचण समजून घेऊन त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. असंच प्रेम शिवाजी पेठेतील कोपार्डेकर चाळीतील चव्हाण मावशीने दिलं. रागावून पण पुन्हा मायेनं हाक मारून त्या समजावायच्या. माझ्या आईवडिलांची कधीकधी राहण्याची त्या सोय करायच्या. संगमेश्वरमध्ये घोडक्या आई भेटल्या.
सौभाग्यवती रत्नमालांच्यावर अगदी लेकीसारखं त्यांनी प्रेम केलं. घरात केलेलं गोडधोड आणि विशेष बेत आम्हाला सोडून त्या कधीच जेवल्या नाहीत. इचलकरंजीमध्ये खाडे आई भेटल्या, अत्यंत कडक. एकेकाळी शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेल्या आई खूप प्रेमळही होत्या. माझे घनिष्ठ स्नेही CB कुलकर्णी सरांच्या आई तर खूपच प्रेमळ, खाऊपिऊ घालण्यात कायम आग्रही. बाळूचा दोस्त म्हणून माझ्यावर त्यांनी बाळू इतकंच प्रेम केलं. रहिमतपूरमध्ये दीदी आणि आई या दोघी पण आईच झाल्या. कॉलेजचं कामकाज झाल्यावर आम्हा तिघांचं एक छोटं वेगळं जग वाड्यात होतं. त्या दोघी एकमेकींची काळजी घ्यायच्या, दोघी मिळून माझी काळजी घ्यायच्या आणि मी त्यांची काळजी घ्यायचं असे. जोडलेली नातीसुद्धा किती रसरशीत जिव्हाळ्याची असतात हे मी पदोपदी अनुभवलंय आणि पाहिलेलं आहे. व्यंकटेशमधील सहकारी आणि नंतर जिवलग मित्र झालेले डॉक्टर प्रवीण चौगले, सौ आरती वहिनी या चौगले कुटुंबाची आपुलकी आणि माईंचा जिव्हाळा हा एक ठेवाच वाटावा असं झालं. माईंच्या रूपात आईच भेटल्याचा मला आनंद व्हायचा. आठवड्यातून एकदा तरी माई भेटल्या नाही तर अगदी चुकल्यासारखं वाटायचं. माईंची माया आणि आस्थेनं केलेली विचारपूस थेट हृदयाला भिडणारी. माईंचा चरणस्पर्श म्हणजे जन्माचे आशीर्वाद. या सगळ्या मावशी, आई, माई मंडळी अनेक टप्प्यावर आमच्या दोघांच्या आधार होत्या आणि मार्गदर्शकसुद्धा. गावातल्या आईला सोडून दूर आल्यानंतर या गर्द सावल्या खडतर वाटेवरच्या उन्हाला दूर ठेवणाऱ्या होत्या. या सावल्या संपूर्ण प्रवासात मला भेटत राहिल्या. सुरुवात झाली पराग लॉजमधील मालक काका करमरकर आणि आई यांच्याकडून. त्यांचे कठोर आणि शिस्तीचे संस्कार आणि तेवढीच माया मला शेवटपर्यंत मिळाली. या सावल्या ही जिव्हाळ्याची कारंजी आमच्या जीवनात मुलाबाळांसह कायमचा गारवा देत राहिल्या. कधी आधार बनून, कधी आजारपणात, कधी अडीअडचणीत, सुखदुःखात या सर्व आईमाईंनी दिलेली माया, प्रेम हा एक अनमोल चिरंतन ठेवा आहे. चौगले माई गेल्यानंतर या प्रत्येक आईमाईंच्या जाण्याचं आणि स्वतःच्या आईच्या जाण्याचं दुःख मला तितक्याच तीव्रतेचे आघात देऊन गेलेलं आहे आणि आपण कितीतरी वेळा अनाथ आणि पोरके झाल्याची चटका लावणारी आठवण देऊन गेलेलं आहे. आता अशा आई भेटतील काय? मोठा प्रश्न आहे. का त्यांच्याच आठवणीत आई शोधत राहायचं? कळत नाही. जीव कासावीस होतो, कातावतो या सर्वजणींच्या स्मृती जागवताना. आमच्या परिवारात आमच्या आईचं स्थान आम्हाला मोलाचं वाटतं. त्यांच्या आठवणी हीच आमची दौलत वाटते. अशा सर्व आईंचे आशीर्वाद लाभणं हे मी माझं भाग्यच समजतो.